जय हिंद मित्रांनो, पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या उमंग करिअर अकॅडमीमध्ये। मित्रांनो, मुंबई पोलीसला एक असा व्यक्ती पोलीस झालेला आहे ज्याचं वजन 108 किलो, संपूर्ण गावात हा पोलीस होऊ शकणार नाही तेच लोक बोलत होते। त्या लोकांना त्यांनी दाखवून दिलं की जर निश्चय पक्का असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्कीच मिळते। आणि याच गोष्टीतून पोलीस झालेला आहे पैलवान अनिकेत धनवडे हा व्यक्ती। चक्क त्याने 1 वर्ष 8 महिने आपल्या पायात चप्पल घातलेली नाही। तर या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती घेऊया। जे काही मुलं म्हणतात की माझ्याकडून शक्य होणार नाही, पोलीस भरती मी देऊ शकत नाही, पोलीस होऊ शकत नाही, चांगले चांगले रती महारथी बाहेर पडले, माझा कुठं नंबर लागणार, त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महत्वाची सूचना, ऑफलाईन पद्धतीने 1 जून पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्याने नक्कीच लवकरात लवकर जॉईन करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा। तर बघा मित्रांनो, आज आपण गोष्ट करणार आहोत अनिकेत धनवडे, एका छोट्याशा गावातला हा विद्यार्थी आणि पेशाने पैलवान। 108 वजन गटात पैलवानगी करत होता आणि त्यातच त्याला वेळ लागलं पोलीस भरतीचा की चला मला पण पोलीस भरती द्यायचंय आणि मी सुद्धा पोलीस भरती देणार। आणि पोलीस भरती द्यायचं म्हटलं तर सर्वात इम्पॉर्टंट इव्हेंट जे चांगल्या चांगल्यांना अजून सुद्धा जमत नाही ते म्हणजे 1600 मीटर रनिंग, आणि ते पण टायमिंगच्या आत काढणे सोपं नाही। आणि ही गोष्ट याला पण माहिती आहे की ही गोष्ट सोपं नाहीये, पण मी करू शकतो। पहिल्या वर्षी भरती दिली, ग्राउंड क्वालिफाईड झाला नाही आणि सर्व गावातले लोक नावं ठेवायला लागले, अरे तू पोलीस होऊ शकत नाही। पोलीस मध्ये होण्यासाठी 60 किलो 65 किलो जास्तीत जास्त 70 किलोचा व्यक्ती पाहिजे, जेणेकरून 1600 मीटर चांगल्या पद्धतीने मारता येईल आणि हेच व्यक्ती पोलीस होऊ शकतात। बाकीच्यांचं आता काही काम राहिलेलं नाही। आणि ऑफिसली ही गोष्ट खरीच आहे, 1600 मीटर परफेक्ट असेल, 1600 मीटरचा टायमिंग परफेक्ट असेल तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात। आता कुठलाही इव्हेंट तुमचा कमजोर आहे तर तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे। पण याच विद्यार्थ्याने, ध्येयवेड विद्यार्थ्याने एक पण घेतला, एक निश्चय केला की जोपर्यंत मला वर्दी मिळणार नाही किंवा जोपर्यंत मी सिलेक्ट होणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घेणार नाही। बघा, संकल्प सर्वच करतात, पण त्या संकल्पावरती, त्या निश्चयावरती तुम्ही किती दिवस चालतात हे महत्वाचं आहे। आणि याने चक्क 1 वर्ष 8 महिने बिना चप्पलचे गावात प्रॅक्टिस केली आणि आपला पूर्ण फोकस पोलीस भरतीवरती दिला। आणि गावातली तेच लोक जे याला नावं ठेवत होती, नातेवाईकांमध्ये नावं ठेवत होती की हा पोलीस होऊ शकत नाही, शक्यच नाही, त्या व्यक्तीने करून दाखवलं की मी होऊ शकतो। होय, मी निश्चय केलेला आहे आणि ते मी मिळवणार म्हणजे मिळवणार। आणि तेच त्याचं सिलेक्शन या वर्षी 2026 मध्ये मुंबई पोलीस मध्ये झालं। आणि तेच व्यक्ती, याच व्यक्तीला आता खांद्यावर घेऊन डीजेच्या तालावरती नाचतायत। हे तेच व्यक्ती आहेत जे एके काळात तुमची साथ सोडली होती, एके काळात तुम्हाला नाव ठेवत होतं, अरे बाबा तुमच्याकडून काय होणार नाही, तुझं वजन एवढं आहे, तुझं वेट एवढा आहे, तू काही शक्यच नाही पोलीस भरती करणं। आणि आता तेच व्यक्ती याच विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीमध्ये, याच विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस गुलालामध्ये नाचतायत। मित्रांनो, माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही। आपल्याला आजूबाजूचे असणारे लोक, आपले भावंड असतील, नातेवाईक असतील किंवा मित्र परिवार असेल, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला टोमणे मारणं, तुम्हाला नावं ठेवणं हेच काम करणार। पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होणार ना, त्या दिवशी तुमचंच नाव तेच व्यक्ती गर्वाने येणार, होय तो माझा मित्र आहे, होय तो माझा भाऊ आहे। हे असंच असतं। म्हणून लोक काय बोलतील ना याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं। लोकांचं काय आहे ते तर बोलतच राहतील। जसे कुत्रे असतात, एखादा माणूस 4 व्हीलर मधून जात असेल, 2 व्हीलर मधून जात असेल, त्याला काहीच काम नाही, तो विनाकारण भुंकत असेल आणि जर त्या माणसाने लक्ष दिलं तर तो आणखी जोरात जोरात भुकतो।
जर त्या व्यक्तीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर भुकून भुकून ऑटोमॅटिक शांत होतो. तशीच माणसाची नियत सुद्धा आहे. जे तुम्हाला नाव ठेवणारे, तुमच्या पाठीमागे कुरापती करणारे असतील, असू द्या, त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आणि लक्षात ठेवा, पोलीस भरतीला जास्त वेळ लागणार नाहीये. पोलीस भरती 100% निघणार आहे. पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, अग्निवीरची असेल, आर्मीची असेल, SSC GD असेल, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला तयारी करायची आहे आणि कोणती ना कोणती पोस्ट मिळवायची आहे. बस तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये तेवढेच विचार असले पाहिजे. माझी प्रॅक्टिस, माझा अभ्यास, आजूबाजूला काय चाललंय मला काहीच घेणं देणं नाही, असा जर तुम्ही निश्चय केला तर यशस्वी 100% तुम्ही होऊ शकता. बघा, पोलीस बनणं असं ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाहीये. जो प्रामाणिकपणे मेहनत करेल, इमानदारीने पूर्ण आपला वेळ त्या गोष्टीसाठी देईल, त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त काहीच नाही करणार, तो व्यक्ती 100% पोलीस होणार. आणि हो, तुम्ही पण होऊ शकतात. नावं ठेवणाऱ्यांना ठेवू द्या आणि येणाऱ्या भरतीची तयारी करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.